सध्या चालू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी आणि प्रचंड अशी वाढ पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. यामध्येच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कशामुळे वाढले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इस्रायल, इराण त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये चालू असलेल्या युद्धांमुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये मोठी प्रचंड अशी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरातही मोठी आणि प्रचंड अशी वाढ पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर पेट्रोल पंपावर असणाऱ्या गर्दीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड अशी वाढ ही पाहायला मिळत आहे. जवळजवळ 110 रुपये लिटरने आपल्याला पेट्रोल पाहायला मिळत होतं. ते पेट्रोल आता जास्तीत जास्त खूपच महाग झाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. जे डिझेल 95 ते 100 रुपयापर्यंतचं लिटर पाहायला मिळत होतं, ते डिझेलच्या दरामध्ये ही मोठी वाढ आणि प्रचंड अशी वाढ ही पाहायला मिळत आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये ही वाढ किती होणार आहे याबद्दलची आपण महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट बघणार आहोत. पेट्रोल आणि डिझेल याच्यावर परिणाम कसा झाला? सौदी अरेबिया, इराण, युक्रेन आणि कुवत हे देशातील मोठे तेल उत्पादक देश आहेत. या भागात युद्ध किंवा तणाव असल्यामुळे तेलाचा पुरवठा धोक्यात येतो. तेल वाहतुकीचा मार्ग धोक्यात येतो. त्यामुळे समृद्धी महामार्ग खूप महत्त्वाचा असतो. जगातील सुमारे 20% कच्चे तेल इथूनच आयात आणि निर्यात केले जाते. तणाव वाढल्यामुळे तेल हे महाग होते. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचाही समावेश आहे. या समावेशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी वाढ, विक्रमी अशी वाढ इतिहासातील पाहायला मिळत आहे. जगातील बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढते आणि या युद्धाच्या धोक्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारात भीती निर्माण होते. त्याचप्रमाणे भारतात पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता ही जास्त होती. परंतु आता पेट्रोलच्या दरामध्ये जवळजवळ पंपावर पाहायला गेलं तर पेट्रोल ही मिळतच नाही, कारण की आता खूपच लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. जवळजवळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये जवळजवळ 50 ते 60 रुपयाची वाढ आता सद्यस्थितीला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 ते 20 दिवस किंवा 1 महिनासुद्धा हे युद्ध चालू असल्यास आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी विक्रमी वाढ ही पाहायला मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही वाढ कुठपर्यंत वाढणार आहे त्याबद्दलची आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट बघणार आहोत. युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग झाले. त्याचप्रमाणे सध्या मध्य पूर्वेत असलेल्या तणावामुळे जगभरातील कच्च्या तेलाची किमतीही वाढलेल्या आहेत. युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होते. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होणे. युद्धामुळे तेल उत्पादन करणाऱ्या देशातून तेलाचा पुरवठा कमी होतो किंवा थांबतो. यामुळे बाजारातील तेल कमी पडते आणि किंमत वाढते. बघा, महत्त्वाचे समुद्री मार्ग बंद होतात. उदाहरणार्थ पूर्वेतील समुद्री महामार्गातून सुमारे 20% तेल वाहतूक होती. युद्धाच्यामुळे हा मार्ग बंद किंवा धोकादायक झाला. यामध्ये तेल ही महाग होते. कच्च्या तेलाची जागतिक किंमत वाढते. अलीकडील संघर्षामुळे ब्रेट क्रूड तेलाची किंमत नाही तर $70 वरून $80 झाली आहे. भारत तेल आयात करतो, म्हणजेच की जवळजवळ सुमारे भारतात 85 ते 88 कच्चे तेल आयात करतो. त्याचप्रमाणे बघा, त्यामुळे जगातील किंमत वाढली की भारतातील पेट्रोल डिझेल महाग होते व दबाव येतो. जवळजवळ पाहायला गेलं तर सध्या काय परिस्थिती आहे? मध्यपूर्वेत तेलाच्या युद्धामुळे जवळजवळ अस्थिर झाला आहे. काही देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून मोठी वाढ झालेली नाही, पण परिस्थितीत सरकार लक्ष ठेवून आहे. जवळजवळ आता तेलाच्या किमतीमध्ये ही मोठी आणि विक्रमी इतिहासातील वाढ ही म्हणावी लागेल, कारण की आता तेल आणि म्हणजेच की पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी विक्रमी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर 2 व्हीलर धारक असाल किंवा 4 व्हीलर धारक असाल तर तुमच्यासाठी हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी विक्रमी अशी वाढ इतिहासातील म्हणावी लागेल. कारण की आता
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आपण जर चार्जिंग म्हणजेच की इलेक्ट्रिक गाडी असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता त्यासाठी ना कोणतं इंधन लागतं ना पेट्रोल डिझेलचा खर्च आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही मोठी घसरण केव्हा होणार आणि भारत हा तेल आयात केव्हा करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे, कारण की आता या दरामध्ये ही मोठी घसरण आणि विक्रमी घसरण ही पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि सोने चांदी या दरामध्ये ही मोठी विक्रमी अशी वाढ झाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. आपण जर पेट्रोल खरेदी करायला पंपावर गेले असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक तर सांगण्यात आलेले असेल किंवा सांगण्यात आलेलं असेल की पेट्रोलचा साठा संपला किंवा पेट्रोल ही जास्त वाढीव दराने तुम्हाला मिळत असेल. असं जर चालू असल्यास पेट्रोल जवळजवळ 200 रुपयेपर्यंतचं लिटर सुद्धा होण्याची दाट शक्यता ही स्थानिक माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. आलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही वाढ होतच राहणार आहे, कारण की आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आता त्यामध्ये मोठी विक्रमी अशी इतिहासातील वाढ ही पाहायला मिळत आहे. आपल्याला जर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करायचं असेल तर त्यासाठी रांगा हे पेट्रोल पंपावर लागल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. आपण जर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा सुद्धा विचार करत असाल तर त्यामध्ये ही मोठी विक्रमी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदी किंवा पेट्रोल यामध्ये ही मोठी विक्रमी अशी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता वाढली होती, परंतु आता यामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. सध्या इराण आणि युक्रेन युद्ध झाले असल्याचे 2022 मध्ये झाले असल्याची माहिती होती, परंतु आता इस्रायल आणि अमेरिकाच्या युद्धामुळे आता ही मोठी वाढ आता पाहायला मिळत आहे. आपण जर डिझेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी विक्रमी वाढ डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढते आणि युद्धाचा धोका वाढतो, त्यामुळे बाजारात भीती निर्माण होते आणि क्रूड ऑइल म्हणजेच की कच्चे तेलाचे भाव हे जास्त प्रमाणात वाढत असतात. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली व तुमच्या इथे पेट्रोलचे दर काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला याबद्दल पेट्रोल डिझेल आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट बघायला मिळत राहील. भेटत राहूत अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.